चला आता लय जणाला संधी हा चॅप्टर अवघड जातो, पण एवढा सोपा करून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की संधी पुन्हा तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही. लक्षात आलं का? तुम्ही असं प्रश्नामध्ये बघितलं की तुम्हाला उत्तर असं टळकन दिसेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं संधी हा जो आहे हा टॉपिक आपण या ठिकाणी घेऊ. ठीक आहे, आता संधी शिकत असताना आपली वर्णमाला जी आहे का, ही वर्णमाला आपली पक्की असणं गरजेची आहे. ठीक आहे, संधी हा चॅप्टरच कशावरती अवलंबून आहे? वर्णमालेवरती अवलंबून आहे. लक्षात येते का? आणि संधी हा येतोय कशामध्ये? तर संधी हा वर्णविचारामध्ये येतो. ठीक आहे, कशामध्ये येतो? वर्णविचारामध्येच येतो. म्हणजे आता हा वर्णविचार म्हणजे संधी संपला की आपला वर्णविचार संपतो आणि नंतर मग शब्दविचार सुरू होतो. ठीक आहे, तर आता ही जी संधी जी आहे ही संधी शिकत असताना आपल्याला जे आहे फक्त काही गोष्टी ज्या माहिती पाहिजे त्या तुम्हाला इथं मी थोडं एकदा या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, बघा संधी शिकत असताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ते, तर हे संधी जी आहे, ठीक आहे, ही एक तुम्हाला या ठिकाणी माहिती असावी लागतात. 5 स्वर. काय माहिती असावी लागतात? स्वर कोणते आहेत, त्याच्यानंतर व्यंजनं. ठीक आहे, व्यंजनं कोणते आहेत हे माहिती असावं लागतं. आता या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे अ हा ऱ्हस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे, आणि आ कसा आहे? बरं, आता मला सांगा या अ मध्ये अ जर मिसळला तर काय होतो? काय होतो? आ होतो. बरोबर आहे. आता ई हा ऱ्हस्व आहे की दीर्घ सांगा बरं, आणि हा ई कसा आहे? आता मला सांगा अ आणि आ हा सजातीय स्वर आहे की विजातीय स्वर आहे? कसा आहे? आणि अ ई आणि ई कसा आहे? सजातीयच आहेत. बरोबर आहे. ठीक आहे, ह्या असल्या तर गोष्टी इथं माहिती पाहिजे. ठीक आहे, लक्षात येतंय? मग संधी हा चॅप्टर आपल्याला या ठिकाणी शिकत असताना आपण सुरुवातीला काही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पहा, संधी म्हणजे काय हे एकदा तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण तिकडे जाऊ पलीकडे. ठीक आहे, बघा संधी म्हणायचं कशाला? ठीक आहे, संधी म्हणजे काय? कोण सांगते संधी कशाला म्हणायचं ते? इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. संधी म्हणायचं कशाला? तर या ठिकाणी संधी म्हणजे या संधी या शब्दाचा जो अर्थ आहे, संधी या शब्दाचा अर्थच होतो जोडणे. संधी या शब्दाचा अर्थ काय होतो? जोडणे, किंवा या ठिकाणी त्याचाच अर्थ होतो पहा सांधणे. ठीक आहे, जोडणे किंवा सांधणे असा संधी या शब्दाचा अर्थ होतो. ठीक आहे, मग आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं की संधी म्हणजे काय? मग ते 1 नंबरला असं देते पहा, साधने. काय देते ते? साधने. इथं नीट लक्षात घ्यायचं, साधने आहे की सांधने? बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारते, मग हे साधने की दिने नसते. ठीक आहे, संधी म्हणजे साधने आहे का? मग संधी म्हणजे काय आहे? सांधने. लक्षात येतंय का? ठीक आहे, बऱ्याच जणांचं इथं चुकते बरं का. मग अभ्यास करून आपण या ठिकाणी हातचा मार्ग घालवतो. लक्षात येते? साधने असा त्याचा अर्थ होत नाही, तर त्याचा अर्थ काय होतो? सांधने असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता याच्यानंतर जे आहे संधी या शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगितला, जोडणे किंवा सांधणे. मग संधीमध्ये काय जोडले जातात किंवा काय सांधले जातात ह्या मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे संधीमध्ये जोडण्याचं काम केलं जातं. मग संधीमध्ये काय जोडलं जातं किंवा संधीमध्ये काय एकत्र केलं, ह्याचाच अर्थ पहा एकत्र करणे असा पण होतो बरं का. ह्याचाच अर्थ काय होतो? एकत्र करणे. मग संधीमध्ये जे आहे हे काय एकत्र केलं जातं, संधीमध्ये काय एकत्रित केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर ही जी संधी जी आहे या संधीमध्ये जे वर्ण आहेत का, वर्ण, हे वर्ण एकत्र येतात. संधीमध्ये काय एकत्र येतात? वर्ण एकत्रित येतात. ठीक आहे, आता हे वर्ण कसे एकत्रित येतात आणि संधी कसा होतो हे एकदा इथे या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजेल. पहा, संधीमध्ये वर्ण कसे एकत्रित येतात ते पहा. बघा आता मी इथे शब्द लिहिला पहा. शब्द लिहिला हा सूर्य आणि दुसरा लिहिला अस्त. किती शब्द झाले इथं? कोणकोणते? सूर्य आणि अस्त. आता कालच आपण काय पाहिलं होतं की ह्याची फोड कशी करायची, ह्याची रचना कशी करायची. ठीक आहे, बरोबर आहे.
मग आता आपण या ठिकाणी काय करू माहिती आहे का, आता हे सूर्य जे आहे याला म्हणायचं पहिलं पद, ठीक आहे, आणि अस्त जे आहे हे काय म्हणायचं दुसरं पद. आता हा आहे विग्रह. आता विग्रह गिग्रह काय आहे सगळं पुढे सांगणार आहे. फक्त दोन वर्ण कसे एकत्रित येतात आणि त्याच्यापासून संधी कसा होतो आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कुठल्या कुठल्या स्वरूपाचे याच्यावरती विचारले जातात तो एकदा मुद्दा या ठिकाणी सांगतो आणि नंतर संधी हा चॅप्टर शिकवायला सुरू करतो. आता शिकवायलो का मी, आता फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगालो की या ठिकाणी संधी या चॅप्टरवरती म्हणजे संधी म्हणजे काय आणि त्याच्यावरती प्रश्न कशा कशा स्वरूपाचे येतात तो एकदा मुद्दा क्लिअर झाला की नंतर मग डायरेक्ट आपण संधी शिकूयात. बघा आता सूर्य अधिक असतं असे मी या ठिकाणी शब्द लिहिलेले आहेत पहा. आता या ठिकाणी मला सूर्य या शब्दाची फोड करायची तर मला सूर्य या शब्दाची फोड करू लागा. तुम्ही काय करू मग, स अधिक कोणता ऊ, दीर्घ ऊ अधिक रपार आहे म्हणल्यावर काय र अधिक ये अधिक बराबर आहे. आता ही कोणत्या शब्दाची फोड झाली, कोणत्या शब्दाची फोड झाली, सूर्य या शब्दाची फोड झाली. आता आपल्याला अस्त या शब्दाची फोड करायची. कोणत्या शब्दाची फोड करायची, अस्त या शब्दाची फोड करायची. मग आपल्याला अस्त या शब्दाची जर फोड जर करायची असेल पहा, मग मी इथं लिहितो, सांगा बरं आता तुम्ही अस्त या शब्दाची फोड काय होईल, ते काय होईल, अधिक स अधिक त अधिक बराबर आहे, ही अशी फोड होईल. आता आपल्याला संधीमध्ये सगळ्याच शब्दांची अशी फोड करायची गरज नाही, ठीक आहे. आता मला सांगा की हे जे पहिलं पद आहे, पहिलं पद कोणतं आहे रे, सूर्य. कोणता आहे, सूर्य. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे इथं बघा बरं, हे स उ र ये अ, म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता झाला सांगा, कोणता झाला, सगळ्यांनी बोलत चालायचा. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता झाला, हा बराबर आहे. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता झाला सांगा. आता या ठिकाणी दुसरं पद कोणतं आहे, अस्त. मग दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हे दोन एकत्रित येतात. पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा हे एकत्र आल्याच्या नंतर आता पहा हे एकत्र येतात. आता हे अ अधिक अ जर एकत्र जर आलं तर याच्यापासून काय बनल सांगा, काय बनल, आ बनल. बराबर आहे, काय बनल, आ. ठीक आहे. मग आता तुम्हाला या ठिकाणी परीक्षेत प्रश्न असा विचारणार, मग सूर्य अधिक असतं. बघा आता इथं काय होतंय त्या, आता हे परत एकदा खाली तुम्हाला समजून सांगतो पहा. आता या सूर्यमधला जो आहे, ठीक आहे, बघा या सूर्यमधला जो अ आहे हा इकडं आला, या अस्तमधला अ आणि या दोघाचा काय तयार झाला सांगा, दोघाचा काय तयार झाला, आ तयार झाला. बराबर आहे. मग आता या सूर्यमधला अ निघून गेलाय की नाही गेला, कुणा संघ गेलाय, दुसऱ्या असंघ. कुणा संघ गेलाय, दुसऱ्या असंघ गेलाय. मग इथं शिल्लक काय राहिलाय सांगा बरं, शेवटी काय शिल्लक राहिला, ये शिल्लक राहिला. बराबर आहे, ठीक आहे. शेवटी शिल्लक काय राहिला इथं, आता ह आ आणि हा अ दोन एकत्र आले आणि त्या दोघापासून काय तयार झालाय, मग इथं शिल्लक काय राहिलाय, ये. ठीक आहे. मग हा येला जर मी जर इथं जर खाली जर घेतलं, समजा हे पाय मोडलेला आहे नाही आणि या ये मध्ये जर मी जर हा जर आ जर मिसळला तर आता ह्या दोघाचा काय तयार होईल सांगा, हां सांगा सांगा काय तयार होईल. मग सूर्य अधिक अस्त जे आहे हे सूर्य अधिक अस्त या शब्दाचा अर्थ काय होईल, म्हणजे सूर्य अधिक अस्त बरोबर काय होईल. आता बघा या येच्या अगोदर इथं कोणता आहे, इथं आता र, कोण आहे इथं र. मग हा र इकडे ह्याच्यावर जाऊन ह्याचा काय होईल रे पोरो, हो रपार. काय होईल, रपार. स मध्ये उ काय होईल, सूर्या. आणि इकडे शिल्लक काय राहिले सांगा बरं, कारण हा अ कशामध्ये आलाय आता, ह्या आ मध्ये. मग स अधिक त अधिक अ बरोबर शिल्लक काय राहिले, स्त. म्हणजे या ठिकाणी शब्द काय तयार झाला मला सांगा, हे कुणा कुणाला कळाले एकदा हात वर करा बरं, कुणा कुणाला कळालं त्यांना हात वर करा. हात वरी करी बात असते आपल्याकडे, समजलं का, परत एकदा सांगू, वन्स मोर. हां ठीक आहे. बघा ही काय भानगड झाली, ती भानगड काय झाली ती नीट लक्ष देऊन ऐकायचं. ठीक आहे. बघा
सूर्य अधिक अस्त. सूर्य या शब्दाचा शेवटचा वर्ण कोणता झाला सांगा. अस्त या शब्दाचा पहिला वर्ण कोणता झाला. आता या दोन वर्णांच्या एकत्रीकरणातून हे दोन एकत्र आले ना, आणि एकत्र आले, आणि त्याच्यापासून काय तयार झाला. काय तयार झाला. हा वर्ण तयार झाला. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा, हा सूर्य या ए मधला जो आहे आणि या अस्त मधला जो आहे, या दोघांचा तयार काय झाला या ठिकाणी. मग इथं शिल्लक काय राहिलाय. ये पाय मोडलेला आहे की धड पायाचा आहे. म्हणजे हा व्यंजन आहे की अक्षर आहे. व्यंजन आहे. बरोबर आहे. मग हे व्यंजन शिल्लक राहिलेलं मी खाली घेतलं इथं. बरोबर आहे. ठीक आहे. मग इथं तयार काय झालाय. मग हा आपण कशामध्ये मिसळायलो. ये मध्ये. ठीक आहे. आणि या येच्या अगोदर इकडे कोणता आहे र. आता र जर इकडे जर गेला तर या रचा काय होणार आहे. रपार. बरोबर आहे. काय होणार आहे. रपार होणार आहे. ठीक आहे. मग आता ह्या ए मध्ये हा जर मिसळला, ह्या ए मध्ये जर आपण या ठिकाणी हा जर मिसळला. बरोबर आहे. ठीक आहे. तर ह्याचा तयार काय व्हायला या ठिकाणी. आणि हा शिल्लक राहिलेला र जो आहे, हा र कुठं जाईल. या ए वरती रपारामध्ये. काय झाला मग रॅ. ठीक आहे. आलं लक्षात. मग आता या ठिकाणी हे सु इथं लिहिलं मी. ठीक आहे. काय झाला शब्द सूर्याचा इथं काय झाला रे. सूर्या. आणि इथं शिल्लक काय राहिलंय मला सांगा बरं. हे स्त. मग शब्द काय बनला. काय बनला. सूर्यास्त शब्द बनला. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता हा सूर्यास्त शब्द जो आहे हा संधियुक्त शब्द आहे. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार की सूर्यास्त या संधियुक्त शब्दामध्ये एकत्र येणारे वर्ण कोणते. तर आता इथं एकत्र येणारे वर्ण कोणकोणते आहेत ते सांगा बरं. आणि हे दोन वर्ण जे आहेत हे दोन वर्ण काय झाले. एकत्र येणारे वर्ण झाले. आणि या दोन वर्णांच्या एकत्रीकरणातून एक नवीन वर्ण कोणता तयार झालाय. मग आ जो आहे हा या ठिकाणी झालेला काय आहे. हा संधी आहे. आ काय आहे. संधी आहे. आणि हे दोन जे आहेत आणि यांना काय म्हणायचं असतं. एकत्र येणारे वर्ण. एकत्र येणारे वर्ण हा झालेला काय आहे. संधी. आणि हा सूर्य अधिक अस्त जो आहे का. इकडे लक्ष द्या. आता बघा मी परत एकदा या ठिकाणी सांगतो. हे सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त. ठीक आहे. तर हा सूर्यास्त संधियुक्त शब्द आहे. सूर्यास्त काय आहे. किंवा ह्याला तुम्ही आणखीन जोड शब्द असं देखील म्हणू शकता. ह्यालाच काय म्हणायचं. जोड शब्द. जोड शब्द. ह्यालाच काय म्हणायचं. संधियुक्त शब्द. ह्यालाच काय म्हणायचं. संधियुक्त शब्द. आणि हे सूर्य अधिक अस्त जे आहे या दोघांना आपण काय म्हणायचं. विग्रह. काय म्हणायचं असतं ह्याला. विग्रह म्हणायचं. ठीक आहे. हा विग्रह कशाने दाखवला एकदा सांगा बरं मला. विग्रह कशाने दाखवलो आपण. हे कसं चिन्ह आहे. प्लसचं चिन्ह आहे. प्लसच्या चिन्हानं काय दाखवतो आपण. त्याचा विग्रह दाखवतो. लक्षात येतंय का. ठीक आहे. आणखीन संधी शिकवायला सुरू नाही बरं काय केला. ठीक आहे. फक्त हे समजून घ्या. आता सूर्य या शब्दाचा शेवटचा वर्ण कोणता आहे. सूर्य या शब्दाचा शेवटचा वर्ण कोणता आहे सांगा. कोणता आहे. सूर्य मध्ये शेवटचा शब्द कोणता आहे रे. आणि अस्त मधला पहिला वर्ण कोणता आहे. अस्त मधला पहिला वर्ण आता मला सांगा. हे दोन जे आहेत यांना काय म्हणायचं असतं. एकत्र येणारे वर्ण. ठीक आहे. आता आणि हे दोन एकत्र आले तर या दोघांचा काय तयार झालाय भाऊ. मग हा या ठिकाणी झालेला काय आहे. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असं विचारते पाहते. ठीक आहे. सूर्यास्त या शब्दामध्ये एकत्र येणारे वर्ण कोणते. हा बोला. आणि सूर्यास्त या शब्दामध्ये झालेला संधी ओळखा. कोणता झाला. मग इथं सूर्याचा सूर्या का व्हालाय ते पण कळालंय का तुम्हाला. का बरं. कारण त्या ठिकाणी संधी कोणता व्हालाय. आ व्हालाय. म्हणून सूर्याचा काय व्हालाय इथं. सूर्या व्हालाय. काय व्हालाय. कळले भाऊ. लक्षात आलं. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी संधी या चॅप्टरकडे येऊयात. ठीक आहे बरं का. ठीक आहे. आता आणखीन तुम्हाला याच्यावरती प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जाऊ शकतो पहा. ठीक आहे. बघा ते असं देईल आपल्याला. सूर्यास्त बरोबर सूर्य अधिक अस्त. आता हे बरोबर आहे की नाही पोर. हो बरोबर आहे ना. ठीक आहे. आणखीन ते काय करेल माहिती आहे का. पहा सूर्यास्त या शब्दाचा योग्य म्हणजे संधी ओळखा असं म्हणाल. सूर्यास्त बरोबर ते देईल पहा. ठीक आहे.
सूर्य अधिक अस्त, ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी करल पाते अधिक आ बरोबर आ. आता ही रचना बरोबर आहे की चुकीची आहे त्याची सांगा मला. चुकीची की बरोबर? हा, कारण या ठिकाणी काय घेतलंय आपण? मग इथं काय पाहिजे होता? हे कळालं का? आपण शिकलो काय आणखीन संधी? आता आपल्याला शिकायची. काय करायची आता? शिकायची. आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे इथं? हा चुकीचा. इथं काय पाहिजे होता? ठीक आहे. हा, आता काय बी कसंही विचारू, तुम्हाला संधी एवढा भारी समजून सांगतो, तुम्ही त्याची बिलकुल चिंता नका करू. ठीक आहे. आपण येऊयात संधी या चॅप्टरकडे. ठीक आहे. बघा, एक एक मुद्दा समजून सांगतो. आता बघा, संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे रे पोरो? हो, संधी म्हणजे बोला पटकन. सांधणे किंवा जोडणे असा त्याचा अर्थ होतो. मग इथं काय जोडलं जातं रे? दोन वर्ण. ठीक आहे. काय जोडले जातात? दोन वर्ण या ठिकाणी जोडले जातात. संधीचा अर्थच आहे सांधणे किंवा जोडणे. पण या ठिकाणी तुम्ही साधने असं म्हणणार का रे बाबा? आता साधने म्हणायचं नाही. तुम्ही खूप हुशार आहात, बरोबर. ठीक आहे. साधने म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं? सांधने. काय म्हटले ते खाली पहा. दोन वा अधिक पदे वा शब्द जेव्हा एकमेकात मिसळून जातात किंवा परस्परांना साधले जातात अथवा त्यांचा संयोग घडतो त्यास संधी असे म्हणतात. त्यास काय म्हणायचं पोरं? हो. आणि हे जशास तसं विधान जे आहे आत्ता MPSCनं म्हणजे ग्रुप बीला विचारलेलं आहे. लक्षात येतंय का? ठीक आहे. बघा काय म्हटलो? दोन वा अधिक पदे. अधिक पदे म्हणजे काय? सूर्य अधिक असतं आपण बघितले की नाही? ठीक आहे. सूर्य आणि अस्त. ठीक आहे. वा शब्द. पद म्हणजेच काय असतं पोरं? हो, शब्द. जेव्हा एकमेकात मिसळून जातात किंवा परस्परांना साधले जातात. साधले जातात म्हणजे एकमेकामध्ये मिसळले जातात. हा, अथवा त्यांचा संयोग घडतो. संयोग घडतो म्हणजे एकत्र येतात. संयोग घडतो म्हणजे काय? एकत्र येतात. त्यास काय म्हणायचं पोरं? हो, संधी असे म्हणतात. ठीक आहे. संधी कसा घडतो? आता संधी कसा घडतो हे तुम्हाला मी आताच सांगितलं. एका मागोमाग दोन वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो. काय होत असतो? एक नवीन वर्ण तयार होतो. सूर्य अधिक अस्तमध्ये नवीन वर्ण कोणता तयार होत होता सांगा बरं? नाही, नवीन वर्ण कोणता तयार होत होता? आता या ठिकाणी दोन वर्ण एकत्र येऊन म्हटले. मग सूर्यास्त या शब्दात सूर्य अधिक अस्त याच्यामध्ये कोणते दोन वर्ण एकत्र येत होते? अधिक आणि याच्यापासून कोणता नवीन वर्ण तयार होत होता? ठीक आहे. नवीन वर्ण तयार होतो त्यास काय म्हणायचं पोरं? मग काय म्हणायचं? संधी असं म्हणायचं. हे कुणाकुणाला कळाले? हात वर करा. समजले का? ठीक आहे. काय म्हणालो मी या ठिकाणी? पहा, एका मागोमाग दोन वर्ण एकत्र येऊन. एका मागोमाग किती वर्ण एकत्र येऊन? दोन वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो. त्यास काय म्हणायचं पोरं? हो, संधी असे म्हणतात. त्यास काय म्हणतात? संधी असे म्हणतात. लक्षात येते का? ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा पहा. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की संधी ही डॅशच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. तर संधी जी आहे ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. कशाच्या ओघात घडते? बोलण्याच्या ओघात घडते. ठीक आहे. संधी ही जी आहे ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. कशाच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे? बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे संधी ही डॅश प्रक्रिया आहे. तर संधी जी आहे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कसली प्रक्रिया आहे पोरं? हो, नैसर्गिक प्रक्रिया आहे. लक्षात आलं का? नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणजे आपण आता सूर्य अधिक अस्त असं बोलताना म्हणतो की बोलताना सूर्यास्त झाला असं म्हणतो? काय म्हणतो? सूर्यास्त झाला असं म्हणतो. ठीक आहे. संधी हा प्रकार कुठून मराठीमध्ये आलेला असेल तर तो संस्कृतमधून मराठीत आला आहे. कुठून मराठीमध्ये आला? संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला आहे. ठीक आहे. संधी हा प्रकार डॅशमधून मराठीत आला. कुठून आला? संधी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे की कृत्रिम प्रक्रिया आहे? कसली आहे?
नैसर्गिक बोलण्याच्या ओघात घडते की लिहिण्याच्या ओघात घडते रे? बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, संधी झालेला प्रत्येक शब्द डॅश व डॅश असतो असं आपल्याला म्हटलं इथं. संधी झालेला प्रत्येक शब्द हा तत्सम शब्द असतो. तत्सम व शुद्ध शब्द असतो. कसला शब्द असतो पोरो हो? तत्सम व शुद्ध शब्द असतो. संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम आणि शुद्ध शब्द असतो. ठीक आहे. आणि संधीचा विग्रह या चिन्हाने दाखवला जातो. कोणत्या चिन्हाने दाखवला जातो पोरो हो? प्लस या चिन्हाने दाखविला जातो. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण? आतापर्यंत मी तुम्हाला काय काय सांगितलं? ठीक आहे. बघा एकदा आपण हे तुम्हाला या ठिकाणी तुमच्यासोबत मी पण आहे, आपण रिवाईज करूया. ठीक आहे. आता सांगा, संधी जी आहे नंबर 1, संधी जी आहे ही कशाच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे? बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. कशाच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे? बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे की कृत्रिम प्रक्रिया आहे? कसली आहे? नैसर्गिक प्रक्रिया आहे. संधीच्या बाबतीमध्ये आपण पुढचा जर विचार जर केला, ठीक आहे, संधी झालेला प्रत्येक शब्द हा कसला शब्द असतो रे? तत्सम आणि शुद्ध शब्द असतो. तत्सम आणि शुद्ध शब्द असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की संधीचा विग्रह कोणत्या चिन्हानं दाखवला जातो? प्लस या चिन्हानं दाखवला जातो. ठीक आहे. आणि संधी झालेला प्रत्येक शब्द हा कसा असतो? शुद्ध शब्द असतो. ठीक आहे. एवढे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे हा मुद्दा पहा, आपल्याला सीमा संधी म्हणजे काय हे या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. आता सीमा संधी कशाला म्हणायचं? ठीक आहे. तर हे मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ठीक आहे. सीमा संधी म्हणायचं कशाला? आता मी तुम्हाला अगोदर इकडं थोडं समजून सांगतो, त्याच्यानंतर इकडं सांगतो. ठीक आहे. बरं का, सीमा संधी म्हणजे काय हे एकदा इकडं समजून सांगतो. पहा, लक्षात येते. सीमा संधी कशाला म्हणायचं बघा पूर्व. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो बरं का. ठीक आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. बंद पडलं काय? सीमा संधी ठीक आहे कशाला म्हणायचं ते बघूयात आता आपण. बघा, आपण बोलताना कुठंतरी थांबतो की सलगच बोलतो रे? हां. आणि बोलताना जर आपण योग्य ठिकाणी जर विराम जर नाही जर घेतला तर अर्थाचा अनर्थ होतो. लक्षात येते? मग सीमा संधी म्हणजे काय? बोलताना विरामाच्या जागेत बदल झाला. विराम म्हणजे थांबणे. बोलताना विरामाच्या जागेत बदल झाला की वाक्याचा पूर्णपणे अर्थ बदलतो, त्याला सीमा संधी असं म्हणायचं. बोलताना काय पर हो? बोलताना ठीक आहे, बोलताना विरामाच्या जागेत बदल झाला. हा जो विराम आहे, विरामाच्या जागेमध्ये बदल जर झाला ठीक आहे तर पूर्णपणे काय होत असतो रे? अर्थ बदलतो. पूर्णपणे अर्थ बदलतो. बोलताना विराम ठीक आहे बदलला, विरामाच्या जागेत बदल झाला ठीक आहे, बदल झाला की त्याचा अर्थ काय होत असतो? बदलतो. आता असं सांगून काय उपयोगाचं नाही. ठीक आहे. एकदा समजूनच सांगतो. इथं पहा. ठीक आहे. खाली वाक्य लिहून तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. मी काय म्हणालो? सीमा संधी कशाला म्हणायचं? बोलताना विरामाच्या जागेत बदल झाला की त्या ठिकाणी काय होत असतं? त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. त्यावेळेला त्याला कोणता संधी म्हणायचं? सीमा संधी असं म्हणायचं. मग हे सीमा संधी म्हणजे काय तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता मी इथं असं म्हणालो पहा पूर्व हो. ठीक आहे. वाक्य वाचायचं तुम्ही. मी चोरी करणार नाही. मी चोरी करणार नाही. केल्यास मला शिक्षा करा. केल्यास मला शिक्षा करा. केल्यास मला शिक्षा करा. ठीक आहे. मी चोरी करणार नाही. केल्यास मला शिक्षा करा.
ठीक आहे, असं एक वाक्य लिहिलं आणि दुसरं एक वाक्य असं लिहालो पहा. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, बघा आता हेच वाक्य जे आहे, आता पहा मी इथं विराम कुठं द्यायलो पहा. मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा. मी चोरी करणार नाही, मी थांबायलो कुठं, नाही पशी. बरोबर, ठीक आहे. आता ह्याचा बघा कसा धिंगाणा करतो ते बघा. मी तर असं लिहिलं, आता मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा. नाही केल्यास मला शिक्षा करा. नाही केल्यास मला शिक्षा करा. ठीक आहे, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा. म्हणजे आता समजा तुम्ही झाले बा PSI, लक्षात आलं, किंवा झाले पोलीस कॉन्स्टेबल, आणि तुम्हाला एका चोरानं असं लिहून दिलं खालचं की मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा. आपल्याला समजावं लागेल की नाही. आता खालच्याचा अर्थ काय भाऊ, मी चोरी करणार, म्हणजे चोरी करायला त्याला मान्यता आहे इथं, नाही तर नाही केल्यावर त्याला काय आहे. आणि वरच्या वाक्यामध्ये काय, मी चोरी करणार नाही आणि इथं केल्यावर शिक्षा आहे, आणि इथं नाही केल्यावर शिक्षा आहे. बघा, विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलला, विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलला, याला कोणता संधी म्हणायचं. कुणाला कळालं, हे कळालं की नाही कळालं बघा. मग हातवरी करी बात असते आपल्याकडे. ठीक आहे, काय करायचं, सोपं साधन, तुमचा थोडा व्यायाम होतो, आहे की नाही, आहे की नाही. पहा, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा. ठीक आहे, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा. कोणता संधी झाला हा, सीमा संधी झाला. लक्षात आलं का. ठीक आहे, आता इकडे या बघा. म्हणजे वाक्यात विराम बदलला की वाक्याचा काय होत असतो, अर्थ बदलतो. ठीक आहे, इकडे येऊयात आता बघा. वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो, यास डॅश असे म्हणतात. काय म्हणतात, सीमा संधी असे म्हणतात. ह्याला काय म्हणायचं पुरं हो, सीमा संधी असे म्हणतात. म्हणजे वाक्यात जर बोलताना विरामाच्या जागेत बदल जर केला तर वाक्याच्या अर्थात बदल होऊ शकतो. ठीक आहे, उदाहरणार्थ काय, आता मी वरती लिहिलं होतं ते उदाहरण. ठीक आहे, आता ते तर उदाहरण या ठिकाणी लिहितो, पण दुसरं एक उदाहरण, दुसरी तुम्हाला 2-3 उदाहरण या ठिकाणी देतो. पहा बघा, पहिलं उदाहरण मी काय म्हणालो या ठिकाणी बघा. काय म्हटलं होतं रे बा, मी चोरी करणार नाही, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा, केल्यास मला शिक्षा करा. ठीक आहे, बरं का. आणि दुसरं वाक्य लिहिलं आता या ठिकाणी मी, की मी चोरी करणार, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा, नाही केल्यास मला शिक्षा करा. ठीक आहे. पहा, वाक्यामध्ये शब्दांची संख्या तेवढीच आहे, फक्त विराम बदलला आहे. आलं का लक्षात. ठीक आहे, हा पहिला मुद्दा आला सगळ्यांच्या लक्षामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मी पुढचं तुम्हाला काय म्हणालो ते सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐका. बघा, पुढचं एक विधान या ठिकाणी मी लिहितो पहा. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कसा घोळ होतोय ते पहा. मी या ठिकाणी वाक्य असं लिहिलं, तो रस्त्यात आहे, तो रस्त्यात आहे, तो रस्त्यात आहे, असं एक वाक्य. ठीक आहे, आणि मी इथं असं लिहिलो पहा, तो रस्त्यात आहे, तो रस्त्यात आहे. ठीक आहे, विराम बदलला की वाक्याचा अर्थ काय होतो, बदलतो. आता तो रस्त्यात आहे याचा अर्थ काय आहे माहिती आहे का,
पहिल्या विधानाचा इथं तुम्हाला अर्थ समजून सांगतो, ठीक आहे. हा एक रस्ता आहे, ठीक आहे. हा रस्ता आहे. आता हे एक घर आहे असं गृहीत धरा, ठीक आहे. खाली काढतो, हा रस्ता आहे, ठीक आहे. आता ह्या रस्त्यानं कुणीतरी याला इकडं, ठीक आहे. आणि याची कुणीतरी वाट असं बघायले, ठीक आहे. असं गृहीत धरा, ठीक आहे. हे काय, हे घर जरा नीट काढतो, इथं रस्त्यावर वाटावं आहे की नाही. हे काय, हे इथं जे आहे का असं कुणीतरी वाट बघायला असं गृहीत धरा, ठीक आहे. खालून आलं की कवा येतो तो, यांनी बघितलं म्हणून तो रस्त्यात आहे. कुठं आहे तो आता? रस्ता म्हणजे काय? मार्ग आहे की नाही. आलं का लक्षात? रोड, कळच नाही गेलं मराठी तर रोड आहे की नाही. कुठं आहे तो आता? रस्त्यात आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. पण आता काय झालं माहीत आहे का, आता दुसऱ्या या वाक्याचा अर्थ काय आहे ते पहा, ठीक आहे. मी इथं असं म्हणालो, ठीक आहे. समजा या ठिकाणी समजा हे बाबा आहेत असं गृहीत धरा, ठीक आहे. बाबा बाजारात गेले, बाबांना मस्त असे आंबे विकत घेतले, ठीक आहे. आणले आंबे आहे की नाही. आणि माईला म्हणले आता मस्त असा रस बनव आणि आमरस पुरणपोळी असा बेत होऊ दे एकदा, ठीक आहे. बाबा गेला बाजारात, बाबांना आणले आंबे आणल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का, बाबाचं आणि माईचं खडाजंगी भांडण झालं. आलं का लक्षात? तोपर्यंत रस स्वयंपाक तयार झाला होता, ठीक आहे. भांडण झालं, ठीक आहे. भांडण झालं की बाबा रस न खाताच निघून गेले, ठीक आहे. आणि पुन्हा मग जे आहे का, ठीक आहे, आई शेताला गेल्याच्या नंतर बाबा पुन्हा घरी आले आहे की नाही. आणि मग इथं ह्या बाबाची अशी छकुली होती, ठीक आहे. मग बाबा काय झालं माहिती आहे का, सकाळीपासून उपाशीच होता. माय कधी घराच्या बाहेर जाईल तिची वाट बघत होता, बरोबर आहे, ठीक आहे. मग इथं बाबानं काय केलं माहिती आहे का, माय गेली घराबाहेर, आला बाबा सांच्यापारी अंदुल्लीचा पालाय असा आहे की नाही. ह्या छकुलीनं बघितलं, बाबा नुसतीच पुरणपोळी घेऊन बसला असा, ठीक आहे. त्याला रस कुठं आहे हे पताच नाही, ठीक आहे. त्यावेळेला ही छकुली म्हणते, बाबा तुम्ही ही पोळी रसाबर खा. मग बाबा म्हणले कुठं आहे रस, आहे की नाही. तो काय म्हणला, ती काय म्हणली, तो रस त्यात आहे म्हणजे हे फ्रीज आहे असं गृहीत धरा. तो रस त्यात आहे, तो रस त्यात आहे असं बोट दाखवून सांगितलं. म्हणजे इथं रस म्हणजे वेगळा आहे आणि इथं रस्त्यात अर्थ वेगवेगळा आहे की नाही. लक्षात येते की नाही. कोणता संधी आहे? सीमा संधी आहे. म्हणजे वाक्यात विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो, त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? कुणाला कळालं एकदा हात वर करा, कर ना. हां ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, सीमासंधी कळाली. बरं चला, आता अंतसंधी जी आहे, अंतसंधी म्हणजे काय ते एकदा या ठिकाणी समजून सांगतो पहा. अंतसंधी कशाला म्हणायचं? जेव्हा एकाच शब्दामुळे मूळ रूप व त्यानंतर येणारे प्रत्यय, काय म्हणालो इथं, मूळ रूप व त्यानंतर येणारे प्रत्यय जुळताना संधी होतो तेव्हा त्यास अंतसंधी असे म्हणतात. काय म्हणतात तेव्हा त्यास? अंतसंधी असे म्हणतात. तेव्हा त्यास अंतसंधी असे म्हणतात. असं काहीच नाही कळत. आता इथं समजून सांगतो पहा. बघा, मी या ठिकाणी आता इथं मूळ रूप आणि प्रत्यय म्हटले, मूळ रूप आणि प्रत्यय. आता कसं ते पहा, मी या ठिकाणी शब्द लिहिला पहा. शब्द असा लिहिला, ज्योतिष. ज्योतिष अधिक ई. आता हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. ह्याच्यातला मूळ शब्द कोणता आहे मला सांगा? कोणता आहे? ज्योतिष हा त्याच्यातला काय आहे? मूळ शब्द आहे. आणि ई हा काय आहे रे? इथं प्रत्यय आहे. ई हा काय आहे? प्रत्यय. म्हणजे दोन शब्द एकत्रित न येता एक मूळ शब्द आणि त्या मूळ शब्दाचा प्रत्यय ज्यांची ज्या वेळेला जुळणी होते त्यावेळेला तो कोणता संधी असतो? अंतसंधी असतो. मग ज्योतिष या शेमध्ये ई जर मिसळला तर या ठिकाणी शब्द आपला काय तयार होईल रे पोरो? हो, ज्योतिषी. काय तयार होईल?
ज्योतिषी हा शब्द या ठिकाणी तयार होईल. हा कसला संधी म्हणायचं, याला अंतसंधी असं म्हणायचं. अंतसंधी म्हटल्याच्या नंतर तो एकाच शब्दाचा असतो. ठीक आहे, म्हणजे मूळ शब्द हा आहे आणि त्याच्यामध्ये काय मिसळ आहे, हा प्रत्यय. लक्षात आलं का? ह्याला काय म्हणायचं, अंतसंधी म्हणायचं. काय म्हणायचं याला, अंतसंधी. ठीक आहे, आता इकडे पहा, हा प्रकार मराठीत कमी वापरात येतो. फक्त कोणता न आहे, हा नळाचा न. नळाच्या नचा बाणाचा न होताना या प्रकारचा संधी मराठीतही होतो. कसा होतो ते आता इकडे पहा. बघा इथं शब्द कोणता आहे, हा भाष. अधिक काय लिहिला या ठिकाणी, अन. भाष अधिक अन. शेवटी का हा इथं कोणतं न आहे, नळाचं न आहे. तर मराठीमध्ये काय होते माहिती आहे का, या नळाच्या नचं बाणाचं न होतं. मग या नळाचं नचं बाणाचं न होताना या ठिकाणी शब्द काय तयार होईल रे. पण भाषण या शब्दाचा विग्रह कसा असेल, भाष अधिक. ही लय परीक्षेमध्ये गुंगारा देते बरं का, गुंगारा देणारं चांगलं नसते भाषण. मग तुम्हाला म्हणणार की याचा विग्रह ओळखा, याचा विग्रह तुम्ही काय करणार, मग भाष अधिक अन करणार का, हा? ते नळाचं न काढले की बाणाचं न काढले तिकडे. मग या ठिकाणी काय पाहिजे, भाष अधिक अन. कोणतं अन, वरचं की खालचं. मग हे काय, सु. बरोबर कोणतं आहे, लक्षात येते परीक्षेमध्ये काय येते काय नाही ते. ठीक आहे, हां. भाष अधिक अन अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे भाषण. त्याचा विग्रह विचारल्याच्या नंतर क्लीन बोल्ड कोणता आहे, मग भाष अधिक अन. बरोबर भाषण. रक्ष अधिक अन सांगा, रक्ष अधिक अन. कोणतं रक्षण लिहू, बाणाचं न की नळाचं न, नळाचं न नाही बाणाचं न. रु अधिक अन. बरोबर काय होईल, ऋण. रु अधिक अन बरोबर ऋण. कोणता संधी आहे हा, अंतसंधी. नळाच्या नचा बाणाचा न होताना कोणता संधी होतो, तर अंतसंधी होतो. कोणता संधी होतो, अंतसंधी होतो. ठीक आहे, कोणत्या नचा कोणता न होताना, कोणत्या नचा कोणता न, नळाच्या नचा. हे कळालं तर ठीक आहे ना, नळाला पाणी याचं ना, बाण इच्छित स्थळी पोहोचायचा नाही. लक्ष देते. ठीक आहे, हां. बघा आता पुढचं बहिसंधी. आता बहिसंधी म्हणजे काय हे एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊयात. पहा दोन शब्दांचा संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन यांचा संधी होतो, त्याला बहिसंधी असे म्हणतात. ठीक आहे, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हे ज्या वेळेला एकत्रित येतात, ठीक आहे, त्यावेळेला कोणता संधी होतो, बहिसंधी. 3 संधी सांगितले तुम्हाला मी, सीमा संधी, अंतसंधी, बहिसंधी. सीमा संधी म्हणजे कसला संधी, बोलताना विरामाच्या जागेत बदल झाला की वाक्याचा अर्थ तो कसला संधी, मूळ शब्दचं रूप आणि शेवटी त्याच्यामध्ये प्रत्यय मिसळला की कोणता संधी, आणि पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकत्र आला की कोणता संधी, बहिसंधी. उदाहरणार्थ या ठिकाणी बहिसंधी हा शब्द मराठीत नाही, पण याचं उदाहरण बघा. आता या ठिकाणी सूर्य अधिक उदय, सूर्य अधिक उदय. आता या ठिकाणी जे आहे पहा, सूर्य अधिक उदय बरोबर पहा, ए अ अधिक उ त्याचं झालं आहे ओ, आणि इथं जे आहे सूर्योदय असं लिहिलं मी, सूर्योदय. ठीक आहे, आता हे काय भानगड आहे हे तुम्हाला एकदा समजून सांगतो. ठीक आहे, सूर्योदय हा शब्द कसा तयार झाला ते. ठीक आहे, आणखीन आपण म्हणजे ह्याच्या नियमाकडे गेलो नाही आहेत, पण हे कसं झालं ते एकदा सांगतो आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे एक एक मुद्दा समजून सांगतो. पहा, ठीक आहे, बघा आता ह्या अच्या पुढं जर उ जर आला तर या दोघांचं मिळून काय तयार होतो रे, ओ. दोघांचा मिळून काय तयार होतो, ओ. आता आपण तुम्हाला म्हणलं होतं मी, पहा हा ओ हा स्वर कसा तयार होतो सांगा बरं एकदा मला. अ अधिक उ किंवा उ, आणि हा अ कसा तयार होतो सांगा बरं. संयुक्त स्वराची रचना आपण शिकली होती की नाही, आ अधिक उ किंवा उ. आलं लक्षात. ठीक आहे, बर. आता तसंच आहे पहा हे सेम या ठिकाणी. इथं बघा, या ठिकाणी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे,
सूर्य. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? उदय. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे आणि दुसऱ्या पदाचा उ आहे. मग अ आणि उ याच्यापासून काय तयार होते सांगा? काय तयार होते? ओ तयार होतो. मग या ठिकाणी काय तयार झाला? ओ तयार झाला. ठीक आहे. मग सूर्य अधिक उदय. आता या ठिकाणी एचा काय झाला? ओ. काय झाला? ओ. मग सूर्य अधिक उदय बरोबर शब्द काय होईल पोरो हो? सूर्योदय. काय होईल? सूर्योदय. हे लक्षात नाही आलं तरी ताण नका घेऊ. ठीक आहे. हे खाली जे आपले आहे सगळं डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे, पण हे लक्षात आलं का? आलं. ठीक आहे. पहा, सूर्य पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? उदयचा पहिला वर्ण अ मध्ये उ जर मिसळला तर काय झाला? मग सूर्य अधिक उदय बरोबर काय होईल? सूर्योदय. ठीक आहे. हां, आता पुढचं पहा. ठीक आहे. संधीचे मुख्य प्रकार. ठीक आहे. संधीचे मुख्य प्रकार. ठीक आहे. आता संधीचे मुख्य प्रकार किती? संधीचे मुख्य प्रकार किती? 3. ठीक आहे. आता हे 3 प्रकार कोणकोणते आहेत ते खाली तिथे लिहून घ्या. पहा, एक आहे स्वर संधी. कोणता संधी पोरो हो? स्वर संधी. दुसरा जो आहे तो आहे व्यंजन संधी. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. ठीक आहे. विसर्ग संधी. ठीक आहे. हे संधीचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहा, संधीचे मुख्य किती प्रकार आहेत? 3. कोणकोणते? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. ठीक आहे. हे संधीचे मुख्य 3 प्रकार आहेत. सरळ सरळ तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की संधीचे संधीचा पुढीलपैकी कोणता मुख्य प्रकार नाही. ठीक आहे. मग तुम्हाला जर असं जर दिलं, एका पर्यायात दिलं स्वर संधी, दुसऱ्या पर्यायात दिलं व्यंजन संधी आणि तिसऱ्या पर्यायात दिलं त्या ठिकाणी अनुनासिक संधी आणि चौथा दिला व्यंजन संधी, तर कोणता मुख्य प्रकार नाही? अनुनासिक संधी हा त्याचा मुख्य प्रकार नाही. म्हणजे परीक्षेत प्रश्न कसा येतोय हे आपल्याला माहिती असणं लय गरजेचं आहे. लक्षात येतंय का? ठीक आहे. बघा, आता या स्वर संधी जे आहे का, या स्वर संधीचं जे नाव आहे ते इथं खाली लिहितो. पहा, स्वर संधीलाच आपण अच संधी असं म्हणतो. स्वर संधीलाच काय म्हणायचं? सरळ परीक्षेमध्ये विचारलं पाहिजे. स्वर संधीलाच डॅडॅस म्हणतात. स्वर संधीलाच काय म्हणतात? अच संधी असं देखील म्हणतात. त्याचं कारण काय आहे? कारण स्वराला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं? अच म्हटलं जातं. त्यानंतर ह्याला दुसरं आणखी नाव आपल्याला या ठिकाणी देता येतं. पहा, विवृत्त संधी. कोणता संधी? विवृत्त संधी. मग विवृत्त का? तर कारण स्वरालाच आपण काय म्हणत असतो? विवृत्त असं म्हणत असतो. विवृत्त का म्हणत असतो? कारण स्वराचा उच्चार करत असताना आपलं तोंड उघडं असतं की बंद असतं? उघडं असतं. ठीक आहे. हां, म्हणा बरं. आ इ ई उ ऊ उघडा आहे की बंद आहे? उघडा आहे. ठीक आहे. म्हणून त्याला विवृत्त असं म्हणतात. स्वर संधीलाच काय काय नाव आहेत? बोला पटकन. अच संधी आणि विवृत्त संधी. ठीक आहे. आता ही जी व्यंजन संधी आहे का, या व्यंजन संधीला काय काय नाव आहेत ती पहा. व्यंजन संधीला या ठिकाणी काय म्हणायचं? हल संधी. कोणता संधी पोरो हो? हल संधी म्हणतात. हे लक्षात ठेवा, नाही तुमचा हाल्या होऊन बसेल. ठीक आहे. हल संधी काय म्हणायचं हिला? हल संधी. आणखीन ह्याला काय म्हणायचं माहिती आहे का? संवृत्त संधी. कारण व्यंजनांनाच काय म्हणतो रे आपण? संवृत्त म्हणतो. का संवृत्त म्हणतो? कारण व्यंजनाचा उच्चार करत असताना आपलं तोंड बंद ठेवावं लागतं. बंद ठेवणं म्हणजे अल्प का होईना पण बंद ठेवावं लागतं. बंद म्हणजे संवृत्त. बंद म्हणजे काय? आता विसर्गाला दुसरं नाव नाही. तर ही एवढी गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. संधीचे मुख्य प्रकार किती झाले? बोला पटकन. कोणकोणते? स्वर संधीलाच काय म्हणायचं? आणि व्यंजन संधीला काय म्हणायचं? शब्बास. ठीक आहे. मग आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात आपण. आता ही स्वर संधीमध्ये स्वर संधीचे प्रकार आहेत. व्यंजन संधीमध्ये व्यंजन संधीचे प्रकार आहेत. विसर्ग संधीमध्ये विसर्ग संधीचे प्रकार आहेत. ठीक आहे. आता हे आपल्याला सगळं जे आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ठीक आहे. आता स्वर संधी जी आहे, या स्वर संधीचे प्रकार कोणकोणते आहेत ते एकदा मी इथं खाली सांगू तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आणि आपण मग तिकडे जाऊयात. ठीक आहे. तिकडे म्हणजे कुठे जाऊयात? ठीक आहे. बघा, स्वर संधी. आता स्वर संधीचे प्रकार खाली त्याचा चार्ट काढलेला आहे, पण हे जरा तुम्हाला चांगलं समजेल म्हणून लिहितो इथं. स्वर संधीचे प्रकार असं जर विचारलं तुम्हाला
तर स्वर संधीचे प्रकार सांगायचा पहिला, ठीक आहे, दीर्घादेश स्वर संधी. कोणता पूर्व हो? दीर्घादेश, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा म्हणायचं कोणता? गुणादेश, गुणादेश. तिसरा वृद्ध्यादेश. कोणता देश? वृद्ध्यादेश. चौथा जो प्रकार आहे हे स्वर संधीचा तो आहे यनादेश. कोणता देश? आणि पाचवा लिहू नका काही, सगळं आहे पुढं, ठीक आहे. आणि पुढचं जे आहे याला म्हणायचं अयादी आदेश, अयादी आदेश, ठीक आहे. पहा स्वर संधीचे किती प्रकार? हे 5. कोणकोणते? दीर्घादेश, गुणादेश, वृद्ध्यादेश, यनादेश, अयादी आदेश. एक एक आपण शिकणार, लक्षात येते का? ठीक आहे. ह्याचा पार बुकना करून टाकू आपण, ठीक आहे. हां, त्याच्यानंतर जे आहे हे का, हे इकडं आपली व्यंजन संधी. या व्यंजन संधीचे कोणकोणते प्रकार आहेत ते पहा, इथं लिहितो. व्यंजन संधीचा पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी. कोणता संधी पूर्व हो? प्रथम व्यंजन संधी. ह्याचे प्रकार लिहिलो बरं का. दुसरा आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचा आहे तृतीय व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, ठीक आहे, तृतीय व्यंजन संधी. त्याच्यानंतर तिसरा याचा जो प्रकार आहे याला म्हणायचं अनुनासिक संधी. अनुनासिक संधी हा कोणत्या संधीचा प्रकार आहे मला सांगा रे पूर्व हो? अनुनासिक संधी कोणत्या संधीचा प्रकार आहे? अनुनासिक संधी व्यंजन संधीचा आहे. कोणत्या संधीचा आहे? व्यंजन संधीचा प्रकार आहे. अनुनासिक संधी कोणत्या संधीचा प्रकार आहे? व्यंजन संधीचा, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा आपल्याला पाहायचा आहे ह्याच्यामध्ये तचा संधी. लिहून टाका तचा संधी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाहायचं आपल्याला मचा संधी, ठीक आहे, मचा संधी. त्याच्यानंतर पाहायचं आपण या ठिकाणी नचा संधी, ठीक आहे, नचा संधी. त्याच्यानंतर याच्यातच येतो पहा छेचा संधी. कोणता संधी पूर्व हो? छेचा संधी. आणि पुन्हा इथं काय राहिलं तर त्याला इतर मध्ये द्या टाकून, ठीक आहे. लक्षात एवढे आपण कुठं पाहायचे? व्यंजन संधीमध्ये. व्यंजन संधीमध्ये काय काय येतं? प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी, तचा संधी, मचा संधी, नचा संधी, छेचा संधी, ठीक आहे. हां, आणि त्याच्यानंतर जे आहे इतरमध्ये काही राहिलं असेल तर, ठीक आहे, लक्षामध्ये. आता याच्यानंतर जे आहे पुढचं पहा. पुढचं म्हणजे हे इकडचं, ठीक आहे. कोणता संधी आहे हा? विसर्ग संधी. आता विसर्ग संधीचे जे प्रकार आहेत या विसर्ग संधीचा पहा. पहिला आहे विसर्ग शेकार संधी. विसर्ग शेकार संधी, शे आहे बरं का हे, विसर्ग शेकार संधी. दुसरा जो आहे याला आपण विसर्ग सकार संधी असं म्हणूयात. त्याच्यानंतर विसर्ग सकार संधी, विसर्ग शेकार संधी. त्याच्यानंतर विसर्ग रकार संधी, विसर्ग रकार संधी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे पहा इतर विसर्ग संधी, ठीक आहे. असे हे या ठिकाणी जे आहे हां विसर्ग उकार संधी एक राहिला इथं, ठीक आहे. विसर्ग उकार संधी, ठीक आहे. कोणता? विसर्ग उकार संधी. हे एवढे संधी आणि पुन्हा ह्याच्यामध्ये टाकून द्या इतर, ठीक आहे. काय राहिलं सुईलं त्याच्यामध्ये येईल, ठीक आहे. हे एवढे जे आहेत एवढ्याला एवढे संधीचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. त्याच्यानंतर हे विसर्ग संधी संपल्याच्या नंतर मराठीतील विशेष संधी, ठीक आहे, तो आपल्याला पाहायचा. आणि मराठीतील विशेष संधी पाहिला की आपला संधी चॅप्टर या ठिकाणी संपला, ठीक आहे. आता आपण या ठिकाणी याला सुरू करूयात. पहा हे स्वर संधी जे आहेत हे स्वर संधी पहा, ठीक आहे. आता स्वर संधी म्हणायचं कशाला ते एकदा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूयात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे मग एक 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 मुद्दा आपण नीट व्यवस्थित पाहूयात, ठीक आहे. संधी कोणता संधी पूर्व हो? स्वर संधीलाच कोणता संधी म्हणतात सांगा मग एकदा मला आता? अच संधी. आणखीन काय म्हणतात ह्यालाच? विवृत्त संधी. अच संधी आणि विवृत्त संधी,
असं देखील त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता स्वर संधी घडत असताना काय होईल माहिती आहे का? संधीचा अर्थच काय आहे रे? जोडणे किंवा एकत्र येणे. बरोबर आहे. संधीचा अर्थच काय? जोडणे किंवा एकत्र येणे. ठीक आहे. मग स्वर संधी ज्या वेळेला घडतो त्यावेळेला या ठिकाणी काय होत असेल तर दोन स्वर एकत्रित येत असतील ना भाऊ. स्वर संधीमध्ये दोन काय एकत्र येत असतील? ज्या वेळेला दोन स्वर एकत्र येतात आणि त्या स्वरापासून एक नवीन स्वर तयार होतो त्यावेळेला कोणता संधी होत असेल? स्वर संधी होतो. ठीक आहे. एकत्र येणारे दोन वर्ण स्वर असतील की व्यंजन असतील? स्वर असतील. काय असतील? स्वर. स्वर संधीलाच काय म्हणायचं सांगा? स्वर संधीलाच काय म्हणायचं पोरं हो? काय म्हणायचं? अचव विवृत्त संधी. अचव विवृत्त संधी असे म्हणतात. ठीक आहे. आता यांचं स्वरूप कसं असतं असं जर विचारलं तर यांच्यात एकत्र येणारा पहिला काय असेल? स्वर. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय असेल? स्वर. ठीक आहे. स्वर संधीचं स्वरूप काय आहे मग? स्वर अधिक स्वर. तुम्हाला सरळ सरळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो पहा, स्वर संधीचे स्वरूप सांगा. मग स्वर संधीचं स्वरूप काय होईल रे? स्वरामध्ये काय मिसळलं आहे? स्वर. ठीक आहे. हे त्याचं काय झालं? स्वरूप झालं. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा पहा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असतो? अरे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय? स्वर. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण देखील स्वर. लक्षात येतंय का? ठीक आहे. याला कोणता संधी म्हणणार? स्वर संधी. ठीक आहे. हा स्वर संधी असतो. दोन स्वराच्या एकत्रीकरणातून स्वर संधी घडतो. कुणाच्या एकत्रीकरणातून स्वर संधी घडतो? दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून स्वर संधी घडतो. ठीक आहे. कशातून स्वर संधी घडतो? दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून स्वर संधी घडतो. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? उदाहरणार्थ आता कसं ते पहा. या ठिकाणी मी असं लिहिलं पहा. हा एक मुद्दा तुम्हाला समजून सांगतो. सूर्य अधिक अस्त. सूर्य अधिक अस्त. सांगा बरं पटपट. आता आपल्याला उदाहरणं जे आहेत खाली लई सोडून घ्यायची आहेत वेगवेगळी. ठीक आहे. बघा या ठिकाणी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय होईल? पहिलं पद कोणतं आहे ह्याच्यामध्ये? दुसरं पद कोणतं आहे? आता पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय? दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्याचाही पहिला काय आहे? आता ह्या दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला भाऊ? आता इथं जर आ जर तयार जर झालेला जर असेल तर ह्या ए मधून काय निघून गेलाय? म्हणजे इथं शिल्लक काय राहिलाय? फक्त लंगडा ये. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे इथं शिल्लक राहिलेलं सगळं इथं लिहितो पहा. हे काय? हे सू. ठीक आहे. आणि या ठिकाणी हे पाय मोडलेलं. ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये जर आपण जर आ जर मिसळला तर या सूर्याचा या ठिकाणी काय होणार आहे मला सांगा एकदा? काय झालं या ठिकाणी? सूर्या झाला. काय झाला? सूर्या. आता हा कुठं आलाय? खाली आलाय. आणि यांचा काय तयार झालाय? या दोघांच्या एकत्रीकरणातून आ तयार झालाय. मग इथं शिल्लक काय राहिले? मग या ठिकाणी हेच तर ह्याला जोडून टाका. म्हणजे शब्द काय तयार झाला? काय तयार झाला? परंतु दोन एकत्र येणारे वर्ण दोन्ही काय आहेत? हे स्वर आहेत. काय आहेत? मग आता सूर्यास्त हा कसला संधी झाला? व्यंजन संधी, स्वर संधी की विसर्ग संधी? कसला संधी झाला? स्वर संधी झाला. इथपर्यंत कुणाच्या मनात काही शंका काय नाही ना? ठीक आहे. चला आता पुढे पाहूयात. आता स्वर संधी घडत असताना काय होतो माहिती आहे का? आदेश नावाची प्रक्रिया घडते. स्वर संधी घडत असताना काय होत असते? आदेश नावाची प्रक्रिया जी आहे ही आदेश नावाची प्रक्रिया घडत असते. कशी आदेश नावाची प्रक्रिया घडते ती पहा. बघा आता या च्या ठिकाणी काय आलाय रे? या ठिकाणी म्हणजे एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे ह्याला आदेश असं म्हणतात. एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे ह्याला काय म्हणायचं? आदेश असं म्हणायचं. सांगा एकदा आदेश कशाला म्हणायचं? याला काय म्हणायचं? आदेश असं म्हणायचं. ठीक आहे. पहा एका वर्णाची जागा दुसरा वर्ण, एका वर्णाची जागा दुसऱ्या वर्णाने घेणे किंवा एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे आदेश होय. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे आदेश होय. ठीक आहे. असं लिहा. एका वर्णाच्या जागी. ठीक आहे.
एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे, एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजेच काय म्हणायचं त्याला? आदेश. ठीक आहे. आता इथं या ठिकाणी काय होत असते माहिती आहे का? कधी कधी या ठिकाणी स्वर संधी घडत असताना ईचा ये होतो. मग आता ईच्या ऐवजी काय आला इथं? लक्षात यायले का? ह्या ऊचा व होत असतो, म्हणजे या ठिकाणी ऊचा काय व्हायला आहे? व. ठीक आहे. त्यानंतर हा जो रू आहे का, या रूचा र होत असतो, म्हणजे एका वर्णाच्या ठिकाणी काय व्हायला रे? इथं दुसरा वर्ण याला, ह्यालाच काय म्हणायचं असते? आदेश. ठीक आहे. किंवा हे दोन वर्णांच्या एकत्रीकरणातून या ठिकाणी काय तयार व्हायला आहे? याला देखील काय म्हणायचं? आदेश असं म्हणायचं. एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे याला काय म्हणायचं? आदेश असं म्हणायचं. ओके. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता पुढचं काय समजून सांगतो ते सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊ नका. मग हे जे आदेश जे आहेत हे आदेश 5 प्रकारचे असतात. हे आदेश किती प्रकारचे? मग या आदेशावरून हे आदेश 5 प्रकारचे म्हणालो मी. तर या आदेशावरून स्वर संधीचे 5 प्रकार पडतात. या आदेशावरून स्वर संधीचे किती प्रकार पडतात मग? है की नाही? लिंक लावत चालायचं असं. ठीक आहे. या आदेशावरून स्वर संधीचे प्रकार किती पडतात? 5. ठीक आहे. मग स्वर संधीचे प्रकार किती? 5. बघा, स्वर संधीचे प्रकार कशावर आधारित आहेत? आदेशावर आधारित आहेत. कशावरून पडतात? आदेशावरून पडतात. आदेश म्हणजे काय? एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे त्याला आदेश असं म्हणतो. मग स्वर संधी घडत असताना आदेश नावाची प्रक्रिया घडत असते. आदेश म्हणजे काय? तर एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे. या आदेशावरून स्वर संधीचे किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. ठीक आहे. आलं का लक्षात? कोणताही अभ्यास करत असताना बुडापासून जे सुरू जे करायचं फार त्याच्या शेंड्या पडीत करायचं. ठीक आहे. आता आतापर्यंत जे बोललोत ना आपण, ठीक आहे, आता तुम्ही घरी गेले का? ठीक आहे. हे टोटली जे आहे का रिवाईज करायचं. कसं रिवाईज करायचं माहिती आहे का? ठीक आहे. बसायचं असं. अभ्यास कसा करायचा ते सांगतो तुम्हाला. संधी काढायचा. ठीक आहे. ते वाचायचं नाही, काय शिकवलं ते आठवायचं. ठीक आहे. जे आठवणं गेलं ते बघायचं. ठीक आहे. मग तुम्ही डोळे मिटले. ठीक आहे. पहा, उघड्या डोळ्यानं जेवढं नॉलेज भेटू शकत नाही तेवढं बंद डोळ्यानं भेटतंय. लक्षात येतंय? ठीक आहे. डोळे मिटायचे. संधी म्हणजे काय? संधीचा अर्थ काय? जोडणे, सांधणे. तिथं साधणे नाही. लक्षात आलं का? ठीक आहे. मग संधीमध्ये आपण काय काय शिकलो? सीमा संधी, अंतसंधी, बहिसंधी. सीमा संधी म्हणजे काय? बोलताना विरामाच्या जागेत बदल झाला की वाक्याचा पूर्णपणे अर्थ बदलतो त्याला सीमा संधी. अंतसंधी म्हणजे काय? मूळ रूप आणि त्याला जोडलेला प्रत्यय हा एकच असतो, म्हणजे तो काय होतो? अंतसंधी. मराठीमध्ये नचा न होणे. ठीक आहे. नळाच्या नचा बाणाचा न होणे इथं अंतसंधी घडतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बहिसंधी, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ज्या वेळेला एकत्र येतो त्यापासून एक नवीन वर्ण तयार होतो त्याला आपण बहिसंधी असं म्हणतो. ठीक आहे. संधीचे मुख्य 3 प्रकार आहे की नाही? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. ठीक आहे. स्वर संधीलाच अच संधी म्हणतो आणि त्याला आपण विवृत्त संधी असं म्हणतो. व्यंजन संधीला हल संधी म्हणतो, संवृत्त संधी म्हणतो आणि आपण विसर्ग संधी. हे 3 प्रकार पाहिले. स्वर संधी घडत असताना आदेश नावाची प्रक्रिया घडते. आदेश म्हणजे एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे. ठीक आहे. आणि याच्यावरून स्वर संधीचे किती प्रकार पडतात? मग 5 प्रकार पडतात. मग हे स्वर संधीचे 5 प्रकार कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी बघा, पहिला जो आहे, पहिला कोणता आहे? दीर्घादेश. ठीक आहे. कोणता आहे? म्हणा बरं माझ्यासोबत एकदा. दीर्घादेश. ठीक आहे. दीर्घादेश. दुसरा जो आहे त्याला म्हणायचं गुणादेश. काय म्हणायचं याला? गुणादेश. आणि तिसरा जो आहे याला म्हणायचं वृद्ध्यादेश. काय म्हणायचं याला? वृद्ध्यादेश. चौथा जो आहे त्याला म्हणायचं यनादेश. ठीक आहे. कोणता आदेश? वेनादेश. आणि त्याच्यानंतर जे आहे तो आहे अयादी आदेश. अयादी आदेश. ठीक आहे. अयादी आदेश. ठीक आहे. बघा, हे स्वर संधीचे किती प्रकार झाले? 5. ठीक आहे. कोणकोणते 5 झाले? वाचा बरं एकदा. हां म्हणा. स्वर संधीचे 5 प्रकार. परत एकदा. स्वर संधीचे 5 प्रकार कोणकोणते? हां
पार संधीचा बुकणा बुकणा करून टाकू. खरा संधी आता इथून पुढं सुरू होईल. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका काहीच नाही ना? ठीक आहे, शंका घ्यायची पण नाही. लक्षात येते? निशंक राहायचं आहे की नाही? कसं? आपण जे काम करायलो त्या कामावर आपण कधी संशय घ्यायचा का? कधीच नाही. मग याचा अर्थ असा आहे की आपलाच आपल्यावर विश्वास नाही, मग जगानं आपल्यावर विश्वास का ठेवावा? आहे की नाही? खरं आहे की नाही? हां, काय लोक म्हणते मग होतंय की नाही की तो होतंय, सगळंच होतंय तुझं. आहे की नाही? तू तुझ्यावर विश्वास ठेवा दे. आहे की नाही? बरोबर आहे. नोकरीत काम होतंय की नाही की काय जणाला दुसरी चिंता आहे लग्नाची. आहे की नाही? हां, बरं त्याला काय असं काय विशिष्ट विधी यज्ञ करावं लागतंय का? अजिबात नाही. ठीक आहे, फक्त तपश्चर्या करा, लग्न आपोआप होईल. बरोबर आहे. मग तपश्चर्या कोणती? ही अभ्यासाची तपश्चर्या करा. आहे की नाही? बघा आता या ठिकाणी दीर्घादेश म्हणजे काय? आपलं स्वर संधीचे हे 5 प्रकार या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे, आता ह्याच्यातला आहे दीर्घादेश स्वर संधी. कोणता संधी? दीर्घादेश स्वर संधी. आता दीर्घादेश स्वर संधी म्हणजेच काय तर इथे लिहून घ्या. यालाच म्हणायचं पहा. ठीक आहे, सजातीय स्वर संधी. दीर्घादेश म्हणजेच कसला असतो रे? सजातीय स्वर संधी. ठीक आहे, दीर्घादेश म्हणजेच काय? सजातीय स्वर संधी. यालाच आणखीन म्हणतात पहा सवर्ण स्वर संधी. सवर्ण स्वर संधी. ठीक आहे, हां, उगाही लक्षात राहू द्या. असलं येत नसतंय पण आलं एखादी बार तर काय करावं? ठीक आहे, आणि ह्यालाच म्हणायचं दीर्घत्व स्वर संधी. दीर्घत्व स्वर संधी. ठीक आहे, दीर्घादेश स्वर संधी. आता कसा तयार होतो हा लय महत्त्वाचा मुद्दा आहे. दीर्घादेश कसा तयार होतो? कुणीही सांगावं सजातीय स्वराच्या जोड्या किती आहेत? सजातीय स्वर कोणकोणते आहेत? बोला पटकन. अ आ ई उ ऊ. काय ते? ज्याला सजातीय सूर माहिती झाले त्याला दीर्घादेश कळाला. ठीक आहे, आणि संपला. पण दीर्घादेश म्हणजेच कोणता स्वर संधी आहे? सजातीय स्वर संधी आहे. दीर्घादेश म्हणजेच कोणता संधी आहे? सजातीय स्वर संधी आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय माहिती पाहिजे रे? आपल्याला काय माहिती पाहिजे? सजातीय स्वर माहिती पाहिजे. मग आता सजातीय स्वर कोणकोणते आहेत आपले? पहा, अ हा सजातीय आहे की नाही? अ आ, त्यानंतर ई उ ऊ. ठीक आहे, आता ह्याचा अर्थ असा आहे ज्या वेळेला पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि दुसऱ्याही पदाचा पहिला वर्ण अ किंवा आ असेल तर कोणता संधी होत असेल? सजातीय स्वर संधी होतो. आता इथं एकत्र येणारे दोन्हीही स्वर सजातीय असतील की विजातीय असतील? काय असतील? सजातीय स्वर असतील. मग दोन सजातीय स्वराच्या एकत्रीकरणातून दीर्घादेश तयार होतो. दोन सजातीय स्वराच्या एकत्रीकरणातून काय तयार होतो? दीर्घादेश तयार होतो. दोन सजातीय स्वर एकत्र आले की काय तयार होतो? मग दीर्घादेश तयार होतो. ठीक आहे, दोन सजातीय स्वर एकत्र आले की त्यांच्यापासून काय तयार होतो? बरोबर हो, दीर्घादेश तयार होतो. ठीक आहे, दोन सजातीय स्वर एकत्र आले की त्यांच्यापासून काय तयार होत असतो? दीर्घादेश तयार होत असतो. ठीक आहे, आता कसं काय ते सगळं पाहूया आपण. ठीक आहे, दीर्घादेश कसा तयार होतो? दोन सजातीय स्वर एकत्र येऊन त्यापासून एक दीर्घ स्वर तयार होतो. कसला स्वर तयार होतो? दीर्घ स्वर तयार होतो. या प्रकारात एकत्र येणारे स्वर व त्यापासून नवीन तयार होणारा स्वर पुढील प्रमाणे आहेत. आता इथं नीट लक्ष देऊन ऐका. पहा, अ किंवा आ यांच्यामध्ये अ किंवा आ जर मिसळला तर यांचा काय तयार होणार आहे? पूर्व हो, आज तयार होईल ना. म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे. पहा, एवढा ह्याचाच अर्थ असा आहे की अ मध्ये अ मिसळा तयार काय होईल? आ. ठीक आहे, अ मध्ये आ मिसळा तयार काय होईल? आ. ठीक आहे, त्याच्यानंतर आ मध्ये अ मिसळा तयार काय होईल? आज. आणि त्यानंतर आ मध्ये आ मिसळा तयार काय होईल? आज.
आला का लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ आहे अ किंवा आ मध्ये अ किंवा आ मिसळला तर त्याचा काय तयार होतो? काय तयार होतो? कसला आहे? हा दीर्घ की कसा आहे? आ कसा आहे? दीर्घ आहे. ठीक आहे, त्यानंतर या ई किंवा ई मध्ये जर मिसळला ई तर या ठिकाणी काय तयार होईल रे? त्याचा दीर्घ ई. म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे, पहा हे का मी इथं लिहितो, या ई मध्ये जर हा ई मिसळला तर याचा या ठिकाणी दीर्घ ई तयार होईल. बरोबर आहे. त्यानंतर ई मध्ये पुन्हा दीर्घ ई जर मिसळला तर त्याचा काय होईल? ईच होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा या ई मध्ये हा ई जरी मिसळला तरी यांचा काय तयार होईल? बरोबर हो, हाच ई. आणि दीर्घ ई मध्ये पुन्हा दीर्घ ई जर मिसळला तर पुन्हा आणखीन त्याचा काय तयार होईल? ईच. ठीक आहे, म्हणजे भरलेल्या पेल्यामध्ये पुन्हा आणखीन पाणी जर ओतलं तर तो भरलेलाच राहील ना. हा म्हणजे या ई मध्ये ई जर मिसळला हां तर ह्याचा शेवटी काय होणार आहे? ईच होणार आहे. लक्षात यायले? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे या ऊ मध्ये ऊ जर मिसळला तर या ठिकाणी काय तयार होईल रे? दीर्घ ऊ. म्हणजे इकडे तयार होणारे स्वर कसे आले? हे कसं आहे? आ कसा आहे? दीर्घ. ई कसा आहे? दीर्घ. आणि ऊ कसा आहे? दीर्घ आहे. ठीक आहे. हां मग ह्याला काय म्हणायचं असतं? दीर्घादेश असं म्हणायचं असतं. मग दीर्घादेश म्हणजे काय? तर अ किंवा आ याच्या पुढे अ किंवा आ आला तर त्याचा काय होतो? बोला पटकन. आ होतो. काय होतो? हां चला बोला. अ किंवा आ याच्या पुढे अ किंवा आ आला तर काय तयार होतो? ई किंवा ई यांच्या पुढे ई किंवा ई आला तर काय तयार होतो? आणि ऊ किंवा ऊ यांच्या पुढे पुन्हा ऊ किंवा ऊ आला तर काय तयार होतो? कसला ऊ? दीर्घ ऊ. चला आता सगळ्यांनी एकदा मला सांगा परत एकदा. ठीक आहे, चला सांगा. अ किंवा आ यांच्या पुढे अ किंवा आ आला तर काय तयार होतो? ई किंवा ई यांच्या पुढे ई किंवा ई आला तर काय तयार होईल? कसला ई? पण दीर्घ ई. कसला ई? दीर्घ ई. आणि ऊ किंवा ऊ यांच्या पुढे ऊ किंवा ऊ आला तर काय तयार होईल? दीर्घ ऊ तयार होईल. मग आता इकडे लक्ष द्या राजांनो, ह्या दीर्घादेशामध्ये काय तयार व्हायलंय ते पहा. एक या दीर्घादेशामध्ये काय व्हायलंय रे बा? पहा अ किंवा अ यांच्या पुढे अ किंवा आ आला तर त्यांचा काय तयार व्हायलाय? आणि ई किंवा ईच्या पुढं जर ई किंवा ई आला तर काय तयार व्हायलाय? आणि ऊ किंवा ऊ यांच्या पुढं जर ऊ किंवा ऊ आला तर त्यांचा काय तयार व्हायलाय? आता हा ओळखायचा कसा पहा दीर्घादेश? ओळखायचा कसा हे इथंच लक्ष देऊ नये का? आता हा आ म्हणजे काय रे भाऊ? ह्याचाच अर्थ काना. संधी झालेल्या शब्दाला काय येईल? काना. आणि त्याच्यानंतर संधी झालेल्या शब्दामध्ये वेलांटी पहिली येईल की दुसरी येईल? आता ह्या दीर्घ ईचा अर्थ काय? वेलांटी कोणती येईल? दुसरी वेलांटी येईल. बरोबर आहे. आणि या ऊचा अर्थ काय? उकार पहिला येईल की दुसरा येईल? उकार कोणता येईल? हे जिथं जिथं दिसलं तिथं तिथं कोणता संधी असेल? दीर्घादेश. कोणता असेल? दीर्घादेश. एक काना, दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार आहे की नाही? जर असेल तर कोणता संधी असतो? मग तो दीर्घादेश संधी असतो. याच्यावरून आपण काय ओळखावा? दीर्घादेश संधी ओळखावा. काय ओळखावा? दीर्घादेश. ठीक आहे, हे दिसलं की काय झाला? तो दीर्घादेश. आता दीर्घादेश संधी कसा ओळखावा? कसा ओळखावा तर तिथंच लिहिले बा आता. ठीक आहे. हां पहा, एक काना असेल. ठीक आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा दुसरी वेलांटी. तिसरा मुद्दा दुसरा उकार. आलं का लक्षात? ठीक आहे. मग आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात. पहा. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये जे आहे दीर्घादेश. ठीक आहे, मला असं वाटतंय की हे दीर्घादेशाचं जे लेक्चर जे आहे हे आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊयात. ठीक आहे, उद्याच्याला आपण दीर्घादेश घेऊयात. इथपर्यंत कोणाच्या मनामध्ये काय शंका? सगळ्यांना समजलं? काय अडचण? काय अडचण नाही ना? थांबूयात का आजचे दिवस? ओके.